महत्वाची बातमी, मुंबई पोलिसांनी आता मनोज जरांगे पाटलांना नोटीस बजावलेली आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंना नोटीस बजावण्यात आलेली आहे। आझाद मैदानामध्ये फक्त 5,000 लोक जे आहेत ते येऊ शकतात। या संदर्भातली नोटीस जी आहे, या संदर्भातली माहिती जी आहे ती मनोज जरांगे पाटलांना देण्यात यावी असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं होतं आणि आता पोलिसांकडून ही नोटीस जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना बजावण्यात आलेली आहे। आझाद मैदान जे आहे ते मराठा आंदोलकांसाठी देण्यात आलेलं आहे, मात्र या मैदानाची क्षमता फक्त 5,000 लोकांचीच आहे। त्याच्यामुळे ही माहिती जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना देण्यात यावी असं कोर्टानं सांगितलेलं होतं आणि आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेला नोटीस बजावलेली आहे। हायकोर्टाच्या निर्देशानंतर आता ही नोटीस जी आहे ती पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना बजावण्यात आलेली आहे। लोणावळ्यामध्ये आहेत मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील। पायी मोर्चाचा आजचा 6वा दिवस आहे। आज रात्रीचा मुक्काम वाशीमध्ये असणार अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मात्र सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मंथरणीचे पूर्ण प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। 2 शिष्टमंडळ जे आहेत ते त्यांची मंथरणी करण्यासाठी पोहोचलेलं आहे, एक जुना आणि एक नवीन अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मात्र सुरुवातीला आपण मराठा बांधवांसोबत चर्चा करणार आणि त्याच्यानंतरच या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आज नेमकं चर्चेमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र तत्पूर्वी मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। आझाद मैदानामध्ये क्षमता आहे ती फक्त 5,000 लोकांची आहे आणि आता लाखो लोक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत असा दावा जो आहे तो सातत्यानं जरांगे पाटलांकडून केला जातोय। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे।